नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी घेऊन आलेले आहे पुढचा पाठ मॅथ्स 1 मधील तुमच्या रियल नंबर चॅप्टरमध्ये। पुन्हा एकदा मी सौ रत्नमाला स्वामी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। रियल नंबर मधील पार्ट 4 मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधील जे उरलेले प्रॉब्लेम्स आहेत, क्वेश्चन नंबर 4 to 9 ते पाहणार आहोत। मग सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 4 ला। क्वेश्चन नंबर 4 आहे सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स, ज्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे स्क्वेअर रूट ऑफ 27। आता हे करताना आपण काय करायचं, 27 च्या अगोदर प्राइम फॅक्टर्स काढून घ्यायचे। ह्या पद्धतीने रफ मध्ये तुम्ही काढून घेऊ शकता। 27 चे प्राइम फॅक्टर 3 9 27, 3 3 9, 3 1 3, 3 3 3 हे प्राइम फॅक्टर्स मी लिहून काढतीये। स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू 3 इंटू 3। मग मी ह्यामध्ये काय करते, आता स्क्वेअर रूट असल्यामुळे 2 2 चा ग्रुप फॉर्म केला। मग 3 इंटू 3 जे अंडरलाईन केलेला आहे तो एक ग्रुप फॉर्म केला। तो ग्रुप स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यावर तुम्हाला होईल 3 आणि आतमध्ये उरणार स्क्वेअर रूट ऑफ 3। हे आपण सिम्प्लिफाय म्हणतो याला। ओके, जे स्क्वेअर रॅडिकल साइन ॲक्च्युअली म्हणू शकते, फक्त प्रत्येक वेळेस स्क्वेअर रूट असेल असं नाही आहे। रॅडिकल साइनच्या बाहेर काढायचे जेवढे शक्य होतात ते नंबर्स आणि उरलेले तशीच ठेवायचे। सेकंड प्रॉब्लेम स्क्वेअर रूट 50। आता इथे मी प्राइम फॅक्टर्स काढले 5 इंटू 5 इंटू 2। तो 5 इंटू 5 काय होणार आहे, 5 बाहेर पडेल आणि आतमध्ये राहील 5 स्क्वेअर रूट 2। बरोबर आहे। थर्ड क्वेश्चन आहे स्क्वेअर रूट 250। 250 ला सुद्धा प्राइम फॅक्टर्स काढले 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 2। इथे 5 इंटू 5 चा एकच ग्रुप तयार केलेला आहे, तो 5 बाहेर आला आणि आतमध्ये राहिलं 5 इंटू 2। सो यू विल गेट 5 रूट 10। या पद्धतीने आपल्याला सिम्प्लिफाय करायची आहे। फोर्थ प्रॉब्लेम स्क्वेअर रूट 112। 112 चे प्राइम फॅक्टर्स 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 4 वेळा इंटू 7 आहे। म्हणजे 4 वेळा 2 जे आले त्याचा मी ग्रुप फॉर्म केला 2 2 चा, तो बाहेर येईल 2 इंटू 2 आणि आतमध्ये राहील स्क्वेअर रूट 7। सो तुम्हाला आन्सर मिळेल 4 स्क्वेअर रूट 7। फिफ्थ आहे रूट 168। त्याचे प्राइम फॅक्टर्स काढले 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 7। फक्त 2 इंटू 2 चा ग्रुप फॉर्म होतोय, बाकी ग्रुप फॉर्म होत नाहीये, तोच बाहेर पडेल आणि उरलेला राहणार 2 इंटू 3 इंटू 7। आता इथे मी मल्टिप्लिकेशन करेन 7 3 21, 21 दुने 42। सो मला आतमध्ये आन्सर येईल 2 इंटू स्क्वेअर रूट 42। नेक्स्ट प्रॉब्लेम कम्पेअर द फॉलोइंग सर्ट्स। आता सर्ट्स सुद्धा तुम्हाला कम्पेअर करताना त्याला प्युअर फॉर्म ऑफ सर्ट्स करावं लागेल। बघा फर्स्ट क्वेश्चन 7 रूट 2 5 रूट 3। आता मी काय करणार, ह्या क्वेश्चन मध्ये मी काय केले, आता 7 ला आत पाठवले। बरोबर आहे। जेव्हा मी 7 ला आत पाठवेन स्क्वेअर रूट, बरोबर आहे, स्क्वेअर रूट म्हणजे 2, ते स्क्वेअर रूट असल्यामुळे तो आतमध्ये जाऊन डबल टाइम होणार। जर क्यूब रूट असेल 7 इंटू क्यूब रूट ऑफ 2 असेल तर हा 7 जो आहे आत जाऊन 3 वेळा होणार। लक्षात घ्या, 2 इंटू 7 इंटू 7 इंटू 7 होणार। म्हणजे कितवं रूट आहे तेवढ्या वेळा ते नंबर्स तुम्हाला लिहावे लागतील। बरोबर आहे। म्हणजे 5 सुद्धा जो आतमध्ये आता जाईल तो होणार 5 इंटू 5 इंटू 3। आता मल्टिप्लिकेशन करा 7 7 49, 49 दुने 98, 5 5 25, 25 3 75। आता ह्यांना कम्पेअर करा 98 आणि 75 मधलं बिगर कोण आहे, 98। म्हणून तुमचा जो मेन क्वेश्चन आहे 7 रूट 2 विल बी ग्रेटर दॅन 5 रूट 3। ओके, आणि जेव्हा आपण हे असे कम्प्लिटली सर्ड फॉर्म मध्ये टाकतो, जेव्हा हे मी कम्प्लिटली सर्ड फॉर्म मध्ये टाकते त्याला प्युअर सर्ड म्हणतात। प्युअर सर्ड करून तुम्ही त्याला कंपॅरिझन करायचं आहे। ओके, सेकंड प्रॉब्लेम आहे 2 स्क्वेअर रूट 247 स्क्वेअर रूट 274। ॲक्च्युली ऑर्डर इथे दोन्हीही सेम आहे। बरोबर आहे, फक्त आपल्याला 247 आणि 274 ला कम्पेअर करायचं आहे। ॲज युजल 274 बिगर आहे। थर्ड प्रॉब्लेम 2 रूट 7 रूट 28। हा 2 आतमध्ये जाईल, आता
तो होणार 2 इंटू 2 इंटू 7. 7 दुने 14, 14 दुने 28 पहिलं. सो √28 √28 दोन्ही पण काय आहेत, इक्वल आहेत. म्हणून जो ओरिजिनल क्वेश्चन आहे 2√7 आणि √28 ते दोन्ही सुद्धा इक्वल होणार आहेत तुमचे. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे 5√5 आणि 7√2. तो 5 आत गेला तो डबल जा झाला, 7 पण आत गेलं डबल जा झालं. ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं मला आलं 125 आणि त्याचं 98. बरोबर आहे. मग त्याला कम्पेअर करा, 125 बिगर आहे. सो 5√5 ग्रेटर दॅन 7√2. फिफ्थ प्रॉब्लेम पहा 4√42 9√2. 4 आतमध्ये गेला, 9 सुद्धा आतमध्ये गेला. मल्टिप्लिकेशन केलं 672 आणि 162 आलेलं आहे. 672 बिगर आहे म्हणून मेन क्वेश्चनमध्ये 4√42 ग्रेटर दॅन 9√2. सिक्स्थ प्रॉब्लेम आहे 5√3 9. आता इथे बघा हा जो 9 आहे ह्या 9च्या बाजूला आपण काय करू शकतो, काहीच नाही म्हणजे √1 लिहू शकतो. आणि जेव्हा हा 9 आत जाईल मला मिळेल 1 इंटू 9 इंटू 9. आपल्याला सवय झालेली असते म्हणून. ओके. सो नेक्स्ट स्टेपमध्ये मी लिहिते 5√3 इंटू आणि 9 इंटू 9. त्याचं मल्टिप्लिकेशन केलं √75 आणि √81. ऑफकोर्स √81 ग्रेटर आहे. सो यू विल गेट आन्सर 5√3 is less than 9. Seventh problem 7 and 2√5. ओके. 7 and 2√5. तर इथे तुम्हाला आन्सर डायरेक्टली दिलेला आहे पण आपण सॉल्व करूया अगोदर त्याला. तो 7 आतमध्ये गेला 7 इंटू 7 आणि 2√5ला काय केलं मी √2 इंटू 2 इंटू 5. तो साथी साथी काय झाला 49 आणि इथे आलं √20 म्हणजे ग्रेटर कोण आहे √49 ग्रेटर दॅन √20 म्हणून 7 विल बी ग्रेटर दॅन 2√5. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तुमचा तो आहे क्वेश्चन नंबर 6 सिम्प्लिफाय. आता इथे बघा पहिलं आहे 5√3 प्लस 8√3. सिम्प्लिफाय करताना ॲक्च्युली आपण सिम्प्लिफाय म्हणण्यापेक्षा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना सडचं ते लाईक सड असणं खूप गरजेचं आहे. आता इथे 5√3 8√3. √3 म्हणजे दोन्हीही रूट असल्यामुळे ऑर्डर सेम आहे, रॅडिकंड सुद्धा सेम आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली ॲडिशन करू शकता. मी ते √3 कॉमन काढलं. सो 5 प्लस 8 विल बी 13. सो आन्सर विल बी 13√3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 9√5 मायनस 4√5 प्लस √125. आता इथे बघा मी काय केलेलं आहे, हा 9√5 आणि 5√5 ॲज इट इज ठेवला आहे. हा जो √125 आहे त्याचे मी प्राईम फॅक्टर्स काढले अगोदर. √125चे प्राईम फॅक्टर्स काढलेले आहेत आपण. सो प्राईम फॅक्टर्स काढल्यानंतर मला मिळणार आहे 25 इंटू 5. सो 25 इंटू 5 केलं. त्याच्यातला हा जो 25 आहे तो बाहेर येईल, तो होईल 5√5. सो यू आर गेटिंग फायनली 9√5 मायनस 4√5 प्लस 5√5. नेक्स्ट स्टेपमध्ये मी काय केलं, तिघांमधनं √5 कॉमन काढला. सो मला उरतंय 9 मायनस 4 प्लस 5. सो 9 मायनस 4चा आन्सर येतो 5 आणि 5 प्लस 5 विल बी 10. सो युअर फायनल आन्सर इज 10√5. या पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 7√48 मायनस √27. आता मी काय केलं मायनस √3. 7√48 मायनस √27 मायनस √3. आता याच्यात काय करूया, आता मी जेव्हा याचे मी फॅक्टर्स काढणार आहे, आता मी प्रयत्न करणार की प्रत्येक टर्ममध्ये एक परफेक्ट स्क्वेअर आला पाहिजे. एकापेक्षा जास्तही येऊ शकतात पण कमीत कमी एक परफेक्ट स्क्वेअर येईल याची आपण काळजी घेऊया. इथे बघा 48ला मी घेतले 16 × 48
27ला घेतले 9 त्रिक 27 आणि रूट 3 ॲज इट इज ठेवलेला आहे. आता हा 16 जो आहे स्क्वेअर रूटच्या बाहेर येऊन 4 होईल, हा 9 बाहेर येऊन 3 होईल, बरोबर आहे. सो आय विल गेट 7 × 4. तो 4 म्हणजे 16चा बाहेर आलेला आहे. 9चा बाहेर आलं 3 रूट 3 मायनस रूट 3. म्हणजे या तिन्ही टर्मला मी रूट 3 फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न केला. सो आय विल गेट 7 चोक 28 28 रूट 3 मायनस 3 रूट 3 मायनस रूट 3. मी काय करते रूट 3 कॉमन काढते. सो 28 वजा 3 वजा 1 आणि जर तुम्ही याला सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 24 रूट 3. अशा पद्धतीने आपल्याला सगळेच प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 4 बघा. रूट 7 मायनस 3/5 रूट 7 प्लस 2 रूट 7. मी काय करते आता इथे तिन्ही जे टर्म्स आहेत त्याचे रूट 7 कॉमन आहे. तो रूट 7 मी काय करते अगोदर कॉमन काढते. सो मला मिळेल 1 मायनस 3/5 प्लस 2, बरोबर आहे. आता इथे मी काय केले बघा, नीट बघा. अगोदर ह्या 1 प्लस 2चं ॲडिशन केलं ते आलं 3 आणि काही नाही म्हणून खाली मी 1 घेतलं आणि मायनस 3/5 तसाच ठेवलेला आहे. ओके. आणि ह्या पुढून मी काय करणार आहे आता ह्याचा क्रॉस मल्टिप्लाय. 3 15 मायनस 3/5. 15 मायनस 3 किती आहे 12. सो 12/5 रूट 7 इज युअर फायनल आन्सर. In the next problem you have multiply and write the answers in the simplest form. ओके. मल्टिप्लाय करायचे सर्स आणि आपल्याला सिंपल फॉर्ममध्ये करायचं आहे. 3 रूट 12 रूट 18. एक सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. जर ह्यांची ऑर्डर सेम असतील तर तुम्ही ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकता. ऑर्डर सेम असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. सो आय विल गेट बघा इथे 3 मी त्याला एकदा साईन दिलं 3 × रूट 12 × 18, बरोबर आहे. सो 12 × 18 जे आहे हे 12चे मी अगोदर प्राईम फॅक्टर्स काढले. 3 दुने 6 6 दुने 12. 18चे प्राईम फॅक्टर्स काढले. 3 त्रिक 9 9 दुने 18. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे ग्रुप फॉर्म करणार 2 2चा 2 2चा ग्रुप फॉर्म करणार मी. आता हा एक ग्रुप झाला, हा दुसरा झाला. मग हा जो 2 आहे तो बाहेर आल्यावर 2 होणार. हा ग्रुप बाहेर आल्यावर 3 होणार आहे. म्हणजे बाहेर मला मिळणार 3 2 3. सो आय विल गेट 3 2 3 आउटसाइड द स्क्वेअर रूट साईन आणि आतमध्ये उरतंय 3 रूट 2. सो माझा आन्सर विल बी 18 रूट 6. हे इकडे मी 3 दुने 6 6 त्रिक 18 केले आणि हे 3 दुने 6 ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. सेकंड प्रॉब्लेम 3 रूट 12 × 7 रूट 15. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ओके, रूट रूटमधलं आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन अगोदर ते करून घेऊया आपण. सो दॅट विल बी 3 × 7 आणि आतमध्ये येणार रूट 12 × रूट 15. आतमधल्या याचे प्राईम फॅक्टर्स. आता हे 7 त्रिक 21 बाहेर तसंच लिहिलं. 12चे प्राईम फॅक्टर 2 2 3. 15चे प्राईम फॅक्टर 3 आणि 5. इथे ग्रुप फॉर्म केला हा आणि हा जे बाहेर येणार. ओके. आणि मग तुम्हाला मिळेल 12 × 2 × 3 आणि आतमध्ये फक्त रूट 5 राहतोय. सो 21 दुने 42 42 गुणिले 3 रूट 5 लिहिलेलं आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन येईल 126 रूट 5. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 3 रूट 8 × रूट 5. रूट 8 आणि रूट 5चं मल्टिप्लिकेशन करा. 8 पंचे 40. त्याची प्राईम फॅक्टर्स काढते 4 × 10. 4 बाहेर आला तो होईल 2. 3 × 2 रूट 10. 3 दुने 6 6 रूट 10 इज युअर आन्सर. 5 रूट 8 × 2 रूट 8. हे 5 दुने 10 होणार बाहेर आणि आतला 8 × 8. सो इट विल बिकम 10 × 8. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असंही करू शकता. हा जो रूट 8 आहे रूट 8 × 8 होणार रूट 64. तो बाहेर आल्यावर पुन्हा काय होणार आहे मग शेवटी 8च होणार आहे. ते डायरेक्टली केलेलं आहे. सो आन्सर विल बी 80. Then you have next problem. Divide the surds and write answer in simplest form. आपल्याला डिवाइड करायचे आहेत आता. डिवाइड करताना रूट 98 डिवाइड बाय 2.
आता डिवाइड करताना सुद्धा आपण तेच, तुम्हाला शुअरली ते ऑर्डर सेम असणार आहे. सो 98/2 डिवाइड केलं, त्याचा आन्सर आलं 49. बेचोक 8, बेनव 18 आणि रूट 49चा आन्सर आपल्याला माहिती आहे 7. सिम्पल फॉर्ममध्ये करायचं आपल्याला. सेकंड प्रॉब्लेम, रूट 125 डिवाइड बाय रूट 50. एकाच रूटमध्ये दोघांना डिवाइड केलं, ह्याला सिम्प्लिफाय केलं मी इकडे, बरोबर आहे. बघा इथे 25 दुने 50, 25 5 125. सो रूट 5/2. आता ह्याला मी सिम्प्लिफाय करू शकत नाही, तेच माझं फायनल आन्सर राहील. सो आन्सर वॉज रूट 5/2. थर्ड क्वेश्चन, रूट 54 डिवाइड बाय रूट 27. 27 दुने 54. सो रूट 2 इज माय फायनल आन्सर. रूट 310 डिवाइड बाय रूट 5. भाग लावला, 5 30, 5 दुने 10. रूट 62. रूट 62चे प्राईम फॅक्टर जरी मी काढण्याचा प्रयत्न केला, मला मिळणार नाही काहीच, म्हणून तो माझा आन्सर फायनल राहील. आता पुढचा क्वेश्चन जो आहे, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. हा क्वेश्चन स्टार्ट करायच्या आधी थोडंसं एक हिंट बघून घ्या, ज्याने तुम्हाला हे प्रॉब्लेम पुढचे सोपे जातील. रॅशनलाइज करताना 3√5 दिलेला आहे, बरोबर आहे. मग जे डिनॉमिनेटरमध्ये आहे त्यानेच मी न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार. जो छेदामध्ये आहे त्यानेच मी अंश आणि छेदाला पुन्हा गुणाकार करणार आहे. लक्षात येते का? सो आय विल गेट 3√5 आणि हा जो √5 × √5 असतो तो काय होणार आहे? 5 होणार आहे. हे माझं फायनल आन्सर असणार आहे. ओके. मग 1/√14 ला पुन्हा √14 ने मल्टिप्लाय करा. 1 × √14 विल बी √14 आणि √14 × √14 याचा आन्सर काय येणार आहे? 14. नेक्स्ट प्रॉब्लेम, 5√7. न्यूमेरेटर डिनॉमिनेटर दोघांना मी √7 ने मल्टिप्लाय करणार. वरती येणार मला 5√7 आणि √7 × √7 मला उरेल 7. फोर्थ क्वेश्चन, 6/9√3. आता इथे बघा, तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, पण इथे रॅशनलायझिंग फॅक्टरमध्ये फक्त √3 आहे. म्हणून मी काय करणार आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये न्यूमेरेटर डिनॉमिनेटरला फक्त मी √3 ने मल्टिप्लाय करते. ओके, म्हणजे डिनॉमिनेटरमधनं रूट साईन निघून गेला पाहिजे. मग मला मिळेल 6√3 वरती आणि खालती येईल 9√3 × √3 आणि तो खालचा जो √3 × √3 आहे तो होणार 3. आता याला मी सिम्प्लिफाय करते. 3 1 3, 3 2 6. सो माय फायनल आन्सर विल बी 2√3/9. 2√3/9. So moving to the last problem, 11/√3. त्याला √3 ने मल्टिप्लाय केला न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटरला. सो आय विल गेट आन्सर 11√3/3. बरोबर आहे. आता आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या पार्ट 5 मध्ये आपण नेक्स्ट एक्सरसाइज घेणार आहोत. पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देते, हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही क्लास वर्कमध्ये सोडवणं अपेक्षित आहे. हे तुम्ही सोडवलं तरच तुमची प्रॅक्टिस होणार आहे. आणि जेव्हा केव्हाही शाळा रिओपन होईल, आम्ही हे सगळे प्रॉब्लेम्स चेक करणार. ॲक्च्युली तुमचे क्लास वर्क आम्ही सगळे चेक करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आता वेळ आहे तुमच्याकडे, प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करा आणि हे सगळे प्रॉब्लेम्स एका क्लासवर्कमध्ये कम्प्लिटली लिहून काढा. ओके. सो आपण इथेच थांबतोया. पुन्हा भेटूया पार्ट 5 मध्ये पुढची एक्सरसाइज आणि पुढचं टॉपिक घेऊन. ओके. धन्यवाद.